अधिक मास चालू झाला की बऱ्याच जणांच्या घरी धोंडे हे बनतातच. तर हा अधिक मासाचा सण आहे ना 3 वर्षातनं एकदा येतो. तर कोणी ह्याला पुरुषोत्तम माससुद्धा म्हणतं, तर कोणी अधिक माससुद्धा म्हणतं आणि कोणी धोंड्याचा महिना असेही म्हणतात. तर ह्या महिन्यात ना धोंड्याला खूप महत्त्व असतं. तर धोंडे आपण पुरणापासूनही बनवू शकतो किंवा खोबरं, रवा यापासूनही बनवता येतात. नमस्कार मंडळी, मी ज्योती. माझ्या JM रेसिपीज चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे मंडळी. तर आज आहे ना आपण पुरणाचे धोंडे करणार आहोत. देवासाठी नैवेद्य करणार आहे. धोंड्यांची जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर आहे ना इथं धोंडे बनवण्यासाठी मी हरभऱ्याची डाळ घेतली. जसं आपण पुरण बनवतो ना अगदी आपल्याला तसंच पुरण बनवायचं आहे. तर कोणी आहे ना उकडीचे सुद्धा, जसे आपण उकडीचे मोदक बनवतो ना तसे उकडीचे पण धोंडे बनवतात आणि तळलेले पण धोंडे बनवतात. तर आज आहे ना आपण तळलेले धोंडे बनवणार आहोत. तर 1.5 कप मी हरभरा डाळ घेतली आणि डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून त्याला 4 शिट्टी लावली मी. तर डाळ आहे ना अगदी छान शिजली, आपली मऊसूत डाळ झालेली आहे. तर डाळीचं पाणी पूर्ण गाळून घेतलं. तर डाळीचं पाणी आता निघलेलं आहे. तर मग कटाची आमटी करण्यासाठी थोडीशी डाळ मी काढून पण घेतली. 1.5 कप आपण हरभरा डाळ टाकली होती, त्यातनं थोडीशी डाळ काढली मी बाजूला. आणि आता आहे ना 1 कपाच्या वर म्हणजे 1.25 कप इतकं मी गूळ टाकलेलं आहे. तर आज गुळाचं पुरण बनवतो आहे धोंडे बनवण्यासाठी. तर 1.5 कप डाळ घेतली होती आपण. थोडीशी डाळ मी आहे ना पाव कपाला पण थोडी कमी डाळ मी अशी कटाच्या आमटीसाठी काढली. आणि त्यानंतर आहे ना 1.25 कप इतका, म्हणजे कप अगदी भरून असं 1.25 कप इतका मी गूळ टाकला आणि थोडंसं विलायची पावडर टाकली त्याच्यामध्ये. आता पूर्ण त्याला गुळाचं पाणी सुटतं आहे. तर त्याला आहे ना मध्यम गॅसवरती असं पूर्ण कोरडं होऊ द्यायचं आहे. गुळाचं आपलं पुरण आहे त्याच्यामुळं साखरेचं पुरण राहिलं असतं तर थोडं ओलं ओलं ठेवावं लागलं असतं. कारण काय होतं ना साखर लगेच घट्ट होती, तर गूळ लवकर घट्ट होत नाही. त्यासाठी पूर्ण कोरडं पुरण असं शिजून घ्यायचं आपल्याला. आणि त्यानंतर आहे ना पुरण यंत्रातून पुरण बारीक करून घेतलं. तर आता आहे ना आपलं पुरण शिजून पण झालं आणि पुरण यंत्रातून बारीक करून सुद्धा झालं. तर हे आहे ना गव्हाचं पीठ जे रोजचं वापरातलं आहे तेच घेतलं. यात मैदा वगैरे काहीच टाकलं नाही, कारण गहू चांगले आहेत त्यामुळं आहे ना फक्त गव्हाचं पीठच घेतलेलं आहे. आणि एकदम असं नरम सूत पीठ मळून घेतलं, मऊ लोण्यासारखं. तर आहे ना आता छोटे छोटे गोळे केले, तेल लावून छान एकदा मळून घेतलं पिठाला. त्यानंतर आहे ना छोटे छोटे गोळे केले. जसं आपण पुरणाची पोळी बनवायला घेतो ना गोळा, तर त्याच्यापेक्षा छोटासा उंडा मी असा घेतलेला आहे. आणि जितकं पीठ घेतलं ना तितकंच पुरण पण घेतलं, म्हणजे बरोबरीने घेतलं पीठसुद्धा आणि पुरणसुद्धा. जसं आपण पोळीला कसं पिठाचा उंडा कमी घेतो आणि पुरणाचं जास्त घेतो, तर ह्याला आहे ना बरोबरीनेच घेतलं. जितकं पीठ तितकंच पुरण घेतलेलं आहे. आणि त्यात असं पुरणाची गोळी करून टाकली आणि जसं आपण मोदकाला करतो ना तसं अगदी चारी बाजूनी हळूहळू त्याला जोडत यायचं. नंतर ते टोक आलेलं असं खाली दाबायचं आणि थोडंसं त्याला हाताने प्रेस करून घ्यायचं. प्रेस केल्याने काय होतं ना थोडेसं त्याला चपटापणा येतो आणि मधनं म्हणजे तळल्या छान जातात. जर गोल ठेवले ना असे चेंडूसारखे तर ते आतून कच्चे राहतात. त्यामुळं आहे ना थोडंसं असं हाताने प्रेस करून घ्यायचं. तर असं करून ना मी सगळे धोंडे करून घेतले आणि तेल तापायला अगोदरच ठेवलं होतं. तेल एकदा तापून घेतलं, त्यानंतर मध्यम गॅस केला आणि मध्यम गॅस केल्यानंतर मग धोंडे आपण तेलात टाकले. तर आता मध्यम गॅसवर आहे ना 5 ते 6 मिनटं तळू द्यायचे. आतपर्यंत आपले धोंडे तळले गेले पाहिजे, त्यासाठी मध्यम गॅसवरती दमाने तळायचं. तर आतमधनं छान तळल्या जातात. तर बघा धोंडे आपले तयार झाले. आणि आता कसं आहे ना मंडळी, जिथं पुरणाचा स्वयंपाक आला की तिथं भजे, पापड, कुरडई, कटाची आमटी सगळंच येतं. तर आता आहे ना थोडंसं मी पीठसुद्धा भज्याला लावून घेतलं होतं. तर
धोंडे तळल्यानंतर मी भजे पण तळून घेतले. त्यानंतर मी कुरडई पापडसुद्धा तळून घेतलं, पण तो व्हिडिओ आहे ना स्किप झाला माझ्याकडनं. तर आता पुरण आहेच, तर तिथं पुरणाची पोळी पण येते. आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचा, तर धोंडे, पुरणाची पोळी असा पूर्ण स्वयंपाक दाखवायचा आहे. तर मग त्यासाठी पोळी पण करते. पोळीला एक छोटा उंडा बनवून घेतला आणि पुरण जास्त घेतलं. त्याला चारही बाजूनी असं थोडं थोडं प्रेस करत पूर्ण त्याचं तोंड पॅक केलं. त्यानंतर थोडंसं हाताने प्रेस करून असं वरच्या 2-3 बोटांनी आणि दुसऱ्या हाताच्या 2-3 बोटांनी असं त्याला पूर्ण पुरण आल्हाद असं आतमधनं असं पसरवून घेतलं. सगळ्या पिठाला पेट लावून असं आल्हाद पोळी लाटून घेतली. पोळी बनवायची म्हटलं ना की पीठ अगदी छान मळावं लागतं, तर आहे ना आपली पोळी अजिबात फुटत नाही किंवा तुटत नाही, अजिबात फाटत नाही. तर बघा किती छान पुरणाची पोळी आली. तर आता आहे ना पुरणाच्या पोळ्यासुद्धा आपल्या तयार झाल्यात मंडळी. धोंड्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी. तर बघा किती छान आपली पुरणाची पोळी म्हणजे फुलून आली वरती. तर अशा आपल्या पोळ्यासुद्धा तयार झालं. तेल लावायचं तर तेल लावा किंवा तूप लावायचं तर तूप लावा, पण मी आहे ना तेलच लावलं आहे मंडळी त्याला. तर आता नैवेद्यासाठी ताट भरते. धोंडे पण भरले आणि तुपाची वाटीसुद्धा ठेवली. तर आता पुरणाचंही ताट देवाला भरून घेते. असं म्हणतात ना की अधिक मासमध्ये देवाचे दार उघडे असतात आणि हा पुण्य करण्याचा महिना असतो. तर लेकीला जावयाला सुद्धा धोंडे बनवतात, पण मला जावई नाही आहे मंडळी, त्यामुळं मी देवाला नैवेद्य बनवते. रेसिपी आवडल्यास लाईक करणे धन्यवाद.